नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम झटपट आणि टेस्टी अशी चटपटीत आणि झटपट तयार होणारी टाइमपास भेळ अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मस्तपैकी असं स्टीलचा बाउल घेतलेला आहे. तुम्ही कोणता पण भांडं वापरलात तरी चालेल. त्या भांड्यामध्ये आपण आता स्टीलच्या बाउलमध्ये मस्तपैकी असा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घाला. त्यानंतर इकडे मी रेडीमेड लसूण चिवडा घेतलेला आहे तो घालायचा आहे. मस्तपैकी असं चणे घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये या भेळमध्ये पदार्थ घालू शकता. त्यानंतर तिखट डाळ आहे ती घालायची आहे. एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेंगदाणे घालायचे आहेत. बारीक चिरलेली इकडे मी मिरची वापरलेली आहे, हिरवी मिरची ती घालायची आहे. इकडे 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर कैरीचा सीजन आलेला आहे तर कैरी तर लागणारच. मस्तपैकी अशी चटपटीत आंबट अशी कैरी वापरलेली आहे मी. त्यानंतर आपण धणा पावडर घालायची आहे. त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे. काळं मीठ आहे ते घालायचं आहे आपण आता ह्याच्यामध्ये एकदम असं चटपटीत होण्यासाठी. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी लेस आहेत, लेसचे वेफर ते वापरलेले आहेत. त्याचे थोडेसे चुरा करून घ्यायचा आहे त्यांचा. आपण आता ते घालणार आहोत. बघू शकता तुम्ही एकदम भारी लागते ही भेळ. आपण आता ह्याच्यावरती मस्तपैकी अशी आलू भुजिया आहे ती घालायची आहे. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि प्रवासासाठी तर एकदम उत्तम रेसिपी आहे ही. कोथिंबीर घालायची आहे. आपण आता हे चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. जर कुठे प्रवासाला गेलात तर नक्की ही रेसिपी करून पहा. बघू शकता मस्तपैकी आपली चटपटीत अशी झटपट तयार होणारी टाइमपास भेळ तयार झालेली आहे. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.